विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डची प्रिपरेशन करत असताना सगळ्यात भीती कुठल्या विषयाची वाटते तर फिजिक्सची वाटते. हा खूप 16 टॉपिक आहेत. होत नाहीयेत. 4 दिवस, 5 दिवस बोर्डच्या एक्झाम मध्ये सुट्टी पण असते फिजिक्सला. तरी देखील फिजिक्स मुलांना अवघड जातोय. मी जेवढ्या मुलांच्या मार्क लिस्ट बघितल्यात ना, तर 35 ते 40, 45 एवढा स्कोर होतोय फिजिक्समध्ये. त्यातले पण 30 मार्क कॉलेजने दिलेत. मग हे सगळं आपल्याला बदलायचं आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितले, आता परत सांगतो, की फिजिक्सचा पेपर पॅटर्न बदललेला आहे. आता डेफिनेशन्स जास्त विचारले जात आहेत. एक्सप्लेन द टर्म, डिस्टिंग्विश, डायग्राम असे छोटे-छोटे प्रश्न जवळ-जवळ 35 ते 40 मार्काला येतात. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की फिजिक्स म्हणजे डेरिव्हेशन आणि एक-एक डेरिव्हेशन 10-10 वेळा लिहायचं, ही कन्सेप्ट कॅन्सल आता. आता तुम्हाला जे छोटे-छोटे प्रश्न आहेत ना, मी आता बोललो होते. कुठले प्रश्न? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे परफेक्ट करायचं आहे. टायटल काय व्हिडिओचं? की 5च टॉपिक आहेत आणि 50% मार्कांचं वेटेज आहे. मी तुम्हाला सांगतो 5 नाही, 5 पेक्षा जास्त टॉपिक आहेत फिजिक्समध्ये. त्या प्रत्येक टॉपिकचं वेटेज 7 मार्काचं आहे. मग असे 5 टॉपिक कन्सिडर करा. 35 मार्क होतील. 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. 5 टॉपिक केले तरी निम्मा पेपर अटेम्प्ट होऊ शकतोय. पण मी तुम्हाला सांगतो, ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. मी असे YouTubeवर व्हिडिओ बघितलेत, की त्यात सांगितलं जातं, की जे बरोबर आहे, की काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं, की 20-80 रूल म्हणजे 20% सिलेबसवर 80% क्वेशन येतात. एवढे नाही येत, पण ही रिअॅलिटीमध्ये बरोबर आहे. येतायत प्रश्न म्हणून टिपिकल तेवढाच टॉपिक करून जाणं नाही. मी तुम्हाला सांगतो खरी गंमत इथं आहे लक्षात घ्या. तर पॉइंट काय आहे बघा तुमच्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्टली मी ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किटवर तुम्हाला नेतोय. माझं म्हणणं असतं या टॉपिक पासून सुरुवात करा. आता गेली 23 वर्ष शिकवतोय मी. ओके. मी तुम्हाला सांगतो हे दोन्ही टॉपिक आहेत ना वेगळे-वेगळे नव्हते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा एकच टॉपिक होता आणि त्या टॉपिकमध्येच ह्यातला जो एसी सर्किटचा पार्ट आहे ना तो इन्क्लूड होता आणि तो टॉपिक होता 5 मार्काला. 5 मार्क. कंपल्सरी 5 मार्क फक्त विथ ऑप्शन 7 मार्क असेल. पण या वर्षी म्हणजे या सिलेबसमध्ये तुम्हाला हे दोन्ही टॉपिक मिळून 13 मार्काला आहेत रे. तुम्ही काढून बघा ना यातले कुठले प्रश्न. ठराविकच प्रश्न परत-परत रिपीट होतायत. न्यूमेरिकल्स सगळ्यात सोपे आहेत. अरे 2 टॉपिक झाले 13 मार्क. ओके. म्हणजे पहिल्यांदा हे कंप्लीट करायचं. दोन्ही टॉपिकला मी एकच नंबर दिलाय. हां, तुम्ही म्हणाल नाही फार अवघड आहे. बिलकुल अवघड नाहीये लक्षात घ्या, सोपं आहे. तुम्ही म्हणाल अजून शिकवूनच आलेलं नाहीये. आता बास. कधी पोर्शन कव्हर होणार तुमचा तो? नाही त्याची वाट बघू नका, स्वतःहून करा. ओके. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक असतो माझा फेव्हरेट मॅग्नेटिक मटेरियल मार्क. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे ड्युअल नेचर. पुन्हा तो 5 मार्काला आहे. झाले का 5 आणि 5 10 हे 13 23 मार्क इथे झाले 4 टॉपिकमध्ये. पण मॅग्नेटिक मटेरियलच का करायचं सांगतो लक्षात घ्या. अरे मी मॅग्नेटिक मटेरियल खाली इथं नंबर द्यायला पाहिजे होता बरं का. समजून घ्या बरं का. ओके. मग मॅग्नेटिक मटेरियल का करायचं? डेरिव्हेशन 2च आहेत त्याच्यात. ते मॅग्नेट व्हायब्रेटिंग त्याचा पिरियॉडिक टाईमचा एक आहे. त्याच्यानंतर EV/R/2 एक डेरिव्हेशन हे 2च आहे. ह्यातलंच आलं तर एक येणार आहे. न्यूमेरिकल सोपे येणार आहेत लक्षात घ्या. ड्युअल नेचरमध्ये कोण आहे? आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. बाकी कुठे त्यात असे डेरिव्हेशन्स नाहीयेत त्याच्यात. लगेच होणार आहेत आणि तुम्ही जर पेजेस बघितले तर छोटे टॉपिक आहेत ते. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे जे सुरुवातीचे 5 टॉपिक आहेत ना, ह्यांचा एक सेट तयार करा. याच्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, स्टोक्स लॉ, पास्कल्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे त्याच्यामध्ये. केटीजी, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. डायग्राम पण आहेत. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स त्यात तर लॉ आणि डेफिनिशन आहेत. आयसोथर्मल, एडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम हेच तर विचारलंय 3-3 मार्काला डेफिनिशन विचारतात थर्मो मधल्या. थर्मो पहिला करा. डेफिनिशन खूप आहेत येतात परीक्षेत. ऑसिलेशन, सिंपल पेंड्युलम सोपे प्रश्न आहेत त्याच्यात पण बिलकुल अवघड नाहीये. मग हे 5 टॉपिक ना नाही म्हणलं तर तुम्हाला 30 प्लस मार्कला आहेत रे. आता सांगू का? ह्याची भीती वाटते. ओके. याची पण भीती वाटते. हा एवढा अवघड नाहीये सुपरपोजिशन. छोटाच आहे टॉपिक. पण हा जो टॉपिक आहे ना, थांबा 1 मिनिट मी याला स्टार टाकतोय बरं का लक्षात घ्या. करंट इलेक्ट्रिसिटी आणि एसी सर्किटला पण मी स्टार करून ठेवतोय. आहे तसे इंजिनिअरिंगला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा एक सब्जेक्ट आहे.
आहे तसे ते 2 टॉपिक असणार आहेत. आहे तसे. बरं ह्या पण आहे बरं का. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये पण ट्रान्सफॉर्मरची कन्सेप्ट आहे. ती पण पुन्हा इंजिनिअरिंगला आहे तशी आहे. मग आता मला सांगा, घाबरायची गरज नाही रे. घाबरायची गरज नाहीये, पण अभ्यास करण्याची गरज आहे. हां, मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की आता फक्त 3 महिने म्हणजे 90 दिवसाचा वेळ शिल्लक आहे. या 90 दिवसामध्ये खूप काही करायचंय. पेटून उठायचंय. हां, पेटून उठायचंय. तुम्हाला आता जाणीव व्हायला पाहिजे, की आता केलं तर केलं लक्षात घ्या. नाहीतर काही उपयोग नाहीये. तुम्हाला 5वी स्कॉलरशिप मिळाली, 8वी स्कॉलरशिप मिळाली, वेगवेगळ्या स्कॉलरशिप एक्झाम मिळाल्यात. ओके. काही उपयोगाच्या नाहीयेत त्या जर सी चांगला स्कोर केला नाही तर. सी-यू-ए-पीमध्ये ॲडमिशन पाहिजे. 5वीच्या स्कॉलरशिपचा मेरिट धरत नाहीत. किंवा तुम्हाला 5वीला 8वीला स्कॉलरशिप मिळालं, या तुम्ही बेस्ट स्टुडंट आहे, या सी-यू-ए-पीमध्ये, या व्ही-जे-टी-आयमध्ये असं नाहीये. सी-ई-टीचं पर्सेंटाइल काउंट होणार आहे. हां, सी आणि एवढी स्पर्धा आहे ना, इतकी स्पर्धा आहे, एवढा तणाव आहे, पण तो तणाव थोडाच आपण घेणार आहे. आपण अभ्यास करणार आहे. आपण स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहे. जबरदस्त मी तुम्हाला सांगतो, हे जो प्रकार आहे की नाही, हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला फिजिक्सचा मधला, एनालिसिस करा रे. आणि मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट आता नाही सर होणार आम्हाला हे टॉपिक होतच नाहीये. तर तुम्ही काय करायचंय, की सांगतो सप्टेंबर 2021 बरं का. त्याच्यानंतर मार्च आणि जुलैचे 2 पेपर आहेत. पुन्हा मार्च आणि जुलैचे 2 पेपर आहेत. पुन्हा मार्च आणि जुलैचे 2 पेपर आहेत. 2 अन् 2 4 अन् 2 6 आणि टोटल 7. 7 क्वेशन पेपर तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहे ना, बहुतेक काय वाय लर्न असं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. फ्री कंटेंटमध्ये त्याच्यात तुम्हाला हे दिसतील. बास एवढे पेपर सॉल्व्ह करा. मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या, तुम्हाला ते पेपर सॉल्व्ह करताना 700 मार्कांची तयारी करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल 7च पेपर आणि 700 मार्क. विथ ऑप्शन पेपर ऑलमोस्ट 100 मार्कचा असतो लक्षात घ्या. कंपल्सरी तो 70 मार्काचा असतो. म्हणजे ऑप्शन्स पण किती आहेत? मागच्या वेळेस कशाला घाबरायचंय? हे 7 पेपर करा बास. पण प्रत्येक प्रश्न परफेक्ट करायचा. हां, एखादा लॉ असेल, ठीक आहे? तर त्या लॉवरचं न्यूमेरिकल पण करायचं. म्हणजे या 7 पेपरमध्ये तुम्हाला जो लॉ दिसेल त्याच्यावरचं न्यूमेरिकल सुद्धा स्टोक्स लॉ त्याच्या खालीच न्यूमेरिकल आहे. लॅपलास लॉ त्याच्या बाजूला न्यूमेरिकल आहे. त्याच पेजवर जिथं लॉचं स्टेटमेंट असतं ना, त्याच पेजवर किंवा नेक्स्ट पेजवर तुम्हाला न्यूमेरिकल दिसणार आहे. करा ना. सोपे आहेत न्यूमेरिकल, सोपे आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटून उपयोग नाहीये. तुम्ही या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पण मी तुम्हाला सांगू का? फोन करून असं विचारू नका, "सर फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा सांगा." ती 2 मिनिटात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये लक्षात घ्या. मला WhatsApp मेसेज करा. टिपिकल तुमचा काही डाउट असेल, कुठल्या टॉपिकचे काही तुम्हाला काही डाउट असतील, तर मला ह्या नंबरवर तुम्ही पाठवू शकताय. ओके. मग आता इथून पुढं आपल्याला टॉपच करायचंय. हाच टार्गेट ठेवून अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.